बघा शेवंती किती सुंदर आलेली आहे। प्रत्येक फांदीला कळ्या आहेत। किती छान अशा सुंदर कळ्या आलेल्या आहेत। अशा कळ्या आणि फुलं येण्यासाठी त्याला आपल्याला फर्टिलायझरची गरज पडते आणि फर्टिलायझर वरचीवर देत राहिलं की मग कळ्या अशा सुंदर मोठ्या आणि फुलांची कळ्यांची साईज पण मोठी होते, कळ्यांची क्वांटिटी वाढते। त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, याला खत देण्याची गरज पडते। लिक्विड फर्टिलायझर द्यायचं, वर्मी कंपोस्ट, DAP हे सगळे खतं आपण याला बदलून सगळे खतं दिलं की मग याचं ग्रोथ छान होती आणि अशी कळ्यांची साईज मोठी होते। नाहीतर नाही खत दिलं की फुलं उमलत नाही आहेत, मग कळ्यांची साईज मोठी होत नाही, असं हे होतात। आता बघा इथं कळ्या मोठ्या झाल्यात, आता ह्या उमलायला आलेल्या आहेत 4-5 कळ्या। असे मोठी साईज होण्यासाठी आणि कळ्या उमलण्यासाठी छान अशा सुंदर त्याला DAP खताची गरज पडते। आपण याला आधी DAP दिलेले आहे, आता आपण लिक्विड फर्टिलायझर देणार आहे वर्मी कंपोस्टचं। तर आपण वर्मी कंपोस्ट घेतलेले आहे। याच्यामध्ये वर्मी कंपोस्टचं लिक्विड फर्टिलायझर आपण तयार केलेलं आहे। आता आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। असं हलवून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे आपल्या झाडांना देऊन घ्यायचं, म्हणजे चांगली ग्रोथ होण्यासाठी फुलं झाडांची कळ्या मोठ्या साईज होण्यासाठी आता हे याला गरज पडते, आवश्यकता पडते। त्याच्यामुळे आता हे वर्मी कंपोस्टचं लिक्विड फर्टिलायझर देऊन घेतलेलं आहे। छान असं मस्त बघा किती सुंदर कळ्या आहेत, त्याला भरगच्च अशा कळ्या आहेत। त्याच्यामुळे याला खाद द्यावं लागतं। खाद दिल्याने चांगली ग्रोथ होते आणि फुलं पण छान आपल्या झाडांना येत राहतात। त्याच्यामुळे असे फर्टिलायझर देत राहायचं। तर आपल्याकडे टमाट्याचे रोपं लावलेले आहेत, ते मोठे साईज होण्यासाठी त्याला आता आपण खत देणार आहे। चला मग आता आपण त्याला खत देऊन घेऊया। तर याला थोडंसं असं हलक्या हाताने असं छान असं खुरपून घ्यायचं आणि हे अपराजिताचा वेल उगवलाय ते काढून टाकलं आपण, कारण टमाट्याची रोपं आहेत आपली। अरे माझ्या हाताने निघालं। तर हे टमाट्याची रोपं आहेत, ह्याला असं थोडंसं खुरपून घ्यायचं। तर ह्याला खुरपून असं घेतलेलं आहे। खुरपून घेतल्यामुळं काय होतं, माती अशी सुटसुटीत चांगली राहते आणि जे आपण आता खत घालणार आहे ते खत ह्याच्यामध्ये मिक्स होतं। त्याच्यामुळं ही झाडं अशी खुरपून घ्यायची। तर हे आपण खुरपून घेतलेलं आहे। तर आपण ह्याला देणार आहे वर्मी कंपोस्ट। हे आपण आता वर्मी कंपोस्ट घेतलेलं आहे, तर हे असं टाकून घ्यायचं। ते आपण असं वर्मी कंपोस्ट टाकून घेतलेलं आहे। तर हे टाकून दिलेलं आहे वर्मी कंपोस्ट आणि आता हे मातीमध्ये मिक्स करायचं। हे आपल्याकडे चाकू आहे ज्यांनी करते। आता याला आपण आता पाणी देऊन घेणार आहे। खत देऊन घेतलेलं आहे वर्मी कंपोस्ट। आपण याला खत देऊन घेऊया। खत देऊन झालेलं आहे, आता पाणी देऊन घेऊया आपण याला। तर याला खत देऊन झाडांना, हे टमाट्याची झाडं आहेत त्याला खत देऊन पाणी घालून झालेलं आहे। छान आता मस्त सुंदर असे आपले झाडं आहेत। जास्वंदाचं पिवळं फुल आहे, किती छान वाटते, मस्त सुंदर असं पिवळं जास्वंद आहे। तर इथं दुसरी कळी पण लागलेली आहे फुलायला। तर ही उद्याच्याला फुलेल, 2 फुललेल्या आहेत। इथे एक आहे, पानं
पिवळे पडलेले आहेत, काढून घेऊया. असे पानं ही पिवळे झाले की काढून टाकायचे, म्हणजे सुंदर झाड आपलं दिसतं. असे फुलं छान येतात. उद्याच्याला एक फुल फुलतंय. आज 2 फुललेले आहेत. हे असे पानं पिकले की वाळली की काढायची झाडांची, म्हणजे झाडं आपले सुंदर. आपल्या इथे एक जास्वंदाचं फूल फुललेलं आहे, तर किती सुंदर कलर दिसतोय, मस्त छान. तर गुलाबाच्या कळ्या किती छान आलेल्या आहेत, सुंदर अशा. तो आळूची पानं आहेत, किती मोठी झालेले आहेत, छान. बघा पानं किती सुंदर मोठी आहेत.